दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. भीमा नीरा खोऱ्यातील आजचा पाऊस, धरणांची स्थिती, याचबरोबर उजनीची स्थिती याची आपण माहिती घेत आहोत. उजनी धरण हे आता जवळपास 29.50% इतकं भरले सकाळी 9 वाजता आणि आता ते लवकरच टक्केवारीची 30 पार करेल. दौंड जवळून पाण्यामध्ये उजनीमध्ये मिसळणारी पाण्याची आवक ही आता थोडीशी कमी झालेली आहे आणि ती 1,12,000 क्युसेक इतकी सकाळी 9 वाजता नोंदली गेलेली आहे. दरम्यान मागील 24 तासामध्ये भीमा खोऱ्यामध्ये अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे. यामध्ये पिंपळगाव जोगे धरणावर 23 मिलीमीटर, माणिकडोह 23, येडगाव 40, वडज 63, डिंभे 36, घोड धरणावर 9, विसापूर 8, चिलेवाडीवर 22 मिलीमीटर, कळमोडी धरणावर 55 मिलीमीटर, चासकमान 19, भामासखेड 13, वडीवळे 46, आंध्रा 11, पवना 74, कासारसाई 18, मुळशी प्रकल्पावर 230 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. टेमघरवर 127, वरसगाववर 54, पानशेतवर 62, खडकवासला प्रकल्पावर 14, नीरा खोऱ्यातल्या गुंजवळ धरणावर 115, नीरा देवघरवर 66, भाटघरवर 23 मिलीमीटर, वीरवर 8 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. नाझरेवर 3, उजनीवर 4 तर सीना कोळेगाव प्रकल्पावर 8 मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे. दरम्यान भीमा आणि नीरा खोऱ्यातील धरण आहे त्याची स्थिती, आजची स्थिती आहे टक्केवारीमध्ये. पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते 0.79% भरलेलं आहे. माणिकडोह 32.89, येडगाव 95.21, वडज 83%, डिंभे 46.78, घोड धरण जे आहे ते काल पाणी सोडण्यात आलं घोड धरणामध्ये, त्यामुळे ते 51% इतकं भरलेलं आहे. विसापूर 14.83% भरलं आहे. चिलेवाडी 78.22, कळमोडी 100%, चासकमान 72.80, भामासखेड 73%, वडीवळे 90.19, आंध्रा 78.56% भरलेला आहे. पवना प्रकल्पामध्ये 73% पाणीसाठा आहे. कासारसाई 93%, मुळशी 67.62, टेमघर 35%, वरसगाव 53%, पानशेत 56.44, खडकवासला 99.16, गुंजवणी प्रकल्प नीरा खोऱ्यातला जो आहे तो 57.18, नीरा देवघर 55.67, भाटघर 47.47, वीर 99.66% भरलेला आहे. नाझरे प्रकल्प 28.13%, उजनी 29%, तर सीना कोळेगाव प्रकल्प हा -4.76% अशा स्थितीमध्ये आहे. खडकवासला, कासारसाई, वडीवळे ह्या सर्व धरणांमध्ये सोडण्यात येणारं पाणी आता पूर्णतः बंद करण्यात आलं आहे. याचबरोबर वीर धरणातलाही विसर्ग आता बंद करण्यात आलेला आहे. केवळ घोड उपखोऱ्यामध्ये येडगावमधून 1765, वडजमधून 500 क्युसेकनं पाणी हे सोडलं जात आहे. याचबरोबर चिलेवाडीमधून सुद्धा 855 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. कळमोडी प्रकल्पातून जे पाणी सोडले जाते ते केवळ 860 क्युसेक इतकं आहे.